केल्याने त्याबद्दल क्षमा होते आणि आपणास बेबनाव उत्पन्न झाला असेल तर नमस्कार केल्यावर दुसऱ्याच्या मनातील किनमिष नाहीसे होऊन पुन्हा पूर्ववत प्रेम जडते. माणसाचे डोके उघडणे ही सर्वात मोठी शिक्षा आहे असे सगळे लोक म्हणतात. हे जर खरे तर देव आणि भक्त यांच्या पुढे नेहमी आपले डोके लावावे, म्हणजे शिक्षा भोगली की मग पुन्हा उरत नाही. तसे देवभक्तांना वंदन केले की माणसांचे पाप उतरत नाही. नमस्काराने कृपा उचळंबळते, म्हणजे ज्याला नमस्कार करावा त्याचे अंतःकरणात दया भरून येते. नमस्काराने ज्याला नमस्कार करावा तो प्रसन्न होतो आणि नमस्काराने श्री सद्गुरू साधकाकडे ओढले जातात. अगदी मनापासून कोणताही विकल्प न ठेवता भगवंताला नमस्कार केला तर पापांचे डोंगर छिद्र विछिद्र होतात.